जय भीम. आज आम्ही आलो ऐरोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी आलो आहे दर्शन घ्यायला. हे आमचे काही बेजे कामगार अहोरात्र सेवा देतात आम्हाला पण. तुम्ही बघू शकता स्मारकापाशी किती समुदाय जमला आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. आणि माझ्या बाजूला बघा तुम्ही हे बघू शकता तुम्ही अल्पहाराची सोय समितीच्या तर्फे करण्यात आलेली आहे. आता आम्ही विहारात जाणं ह्याच्यामध्ये जातो आहे, स्मारकामध्ये जातो आहे आणि स्मारकामधले तुम्हाला दृश्य दाखवते. बघा हे बघा, हे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि हे समोरचं प्रवेशद्वार आहे. बघू शकता तुम्ही हे बाबासाहेबांची प्रतिमा अशी तेलचित्र लावलेलं आहे. इथे येऊन अनुयायी अभिवादन करतात आणि हा लॉबी आहे आणि लॉबीच्या पलीकडे बाबासाहेबांचं वाचनालय आहे. आता ही वाचनालयाची आपण जिने चढतोय आणि हा वाचनालयाचा मेन दरवाजा. वाचनालयातून आत आल्यावर तुम्ही बघू शकता हा इथे हॉल आहे. हा हॉलमध्ये बाबासाहेबांचं चालचित्र दाखवलं जातं. बघू शकता तुम्ही लोक बघण्यासाठी जमलेले आहेत. तथागतांनी आम्हाला दिला दिव्य संदेश आत्मदीप इथपर्यंत ओढत आणलाय. तो आपल्या सर्वांना मिळून पुढे न्यायचा आहे. तो पुढे न्यायचा नसेल तर नेऊ नका, आहे तिथेच ठेवा, पण तो मागे तरी ओढू नका. आणि त्यासाठी शिका, संघटित व्हा, फक्त न्यायासाठी संघर्ष करा. माणूस म्हणून जन्माला आला, माणूस म्हणून जगा आणि माणसाचं माणूस पण जगा. तुम्ही सगळ्यांनी खूप शिकावं असं मला नेहमी वाटतं. आपल्या समाजातल्या सगळ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे. तुम्ही मुलांनी खूप शिकून आपल्या भारतीय समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणच माणसाला चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगतं. मी शिकून अनेक पदव्या प्राप्त केल्या, पण त्यासाठी आता आपण चालचित्र बघितलं आहे आणि आता आपण ह्या चालचित्रामध्ये असं सांगण्यात आलं आहे की बाबासाहेबांनी सांगितलं शिका आणि संघटित व्हा. शिकला जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हा संदेश बाबासाहेबांच्या चालचित्रातून दिला. आणि आता आपण हे वाचनालय बघू, संग्रहालय बाबासाहेबांचं. बाबासाहेबांचे अनेक चित्र, बाबासाहेबांची सही आणि सर्व एकूण एक छायाचित्र इथे लावलेले चित्र लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता बाबासाहेबांचे ज्या ज्या बाबासाहेबांनी आंदोलन केले त्या सर्व पत्र व्यवहार इथे लावलेले आहेत. बाबासाहेबांचे फोटो, ही बाबासाहेबांची लेखणी घेतलेला आणि पुस्तकं असा हाताचा पंजा ठेवला आहे. बघू शकता हे बाबासाहेबांचे सर्व स्मरणीय चित्र आहेत. सर्व ओरिजिनल आहेत. बघू शकता तुम्ही भला मोठा असा हा परिसर आहे. आता आम्ही वरती जातोय. हा समोर बघताय तुम्ही हा ध्यान साधनेचा असा हा मोठा असा हॉल आहे. या हॉलमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर असं शांत वाटतं की खरोखरच मन रम्य होतं की असं कुठलंच तुमच्या मनात विचार येत नाही आहे. एवढं शांत वातावरण आहे आतमध्ये. तुम्हाला वाटणारही नाही की आजूबाजूला आपल्या एवढ्या गाड्या चालल्या आहेत, हे चालले आहेत, पण काही इथं आवाज येत नाही. आता आम्ही पुन्हा खाली येतोय. दर्शन घेतलेलं आहे आम्ही. आता जिने उतरतोय. बघा तुम्ही बघू शकता खूप असं सुंदर स्मारक बाबासाहेबांचं ऐरोलीमध्ये बांधलेलं आहे. हे बघा बघू शकता. हे आता अल्पोहार उपमा आहे. उपम्याबरोबर व्हेज राईस आहे. पुढे आलात तर तरी तुम्हाला असे 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 10 असे टेबल लावलेले आहेत, जेणेकरून नागरिकांना किंवा भाविकांना याचा त्रास होऊ नये गर्दीचा. चहाची सोय केलेली आहे, बिस्किटं आहेत. खूप छान अशी सुविधा इथं केलेली आहे. आणि दरवेळी मी तरी म्हणतो बाबासाहेबांचं अभिवादन करण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी या स्मारकाला भेट द्यावी अशी मी सर्वांना आग्रह करतो की तुम्ही येऊन पहा.
ऐरोलीमधली स्मारक आणि त्याचे देखावा खूप असा छान आहे. बघू शकता तुम्ही हे सर्व परिसर. सकाळी रात्री 12 वाजल्यापासून इथे सर्व चालू आहे कार्यक्रम हा. मीही घेतला आहे अल्पहार, खाऊन बघितला, खूप छान आहे.